नमस्कार. सर्वात आधी सगळ्यांना श्री स्वामी समर्थ. मी दीक्षा गुरव माझ्या कोकण कन्या या यूट्यूब चॅनलवरती तुमचं स्वागत करते. तर आज मी चालली आहे ग्रँड सेंट्रल पार्क ठाणे. तर चला तुम्ही पण चला. इथून आता पार्कची सुंदर अशी सुरुवात आणि इथले नजारे तर खूपच सुंदर होते. स्टार्टिंगच एवढी सुंदर होती तर पुढे पण बघण्यासारखं खूपच सुंदर असणार. तर चला तुम्ही पण. आणि आम्ही ऑटोने गेलो होतो. तर एका साईडला इथून जाताना लेफ्ट साईडला अशी 2 व्हीलरसाठी पार्किंग आहे आणि पुढे अशी 4 व्हीलरसाठी पण पार्किंग केली आहे. मस्त असं हे गार्डन तयार केलं आहे. तर आम्ही असं तिकीट काउंटरला पोचलो. तिकीट काउंटरची गर्दी बघून तर वाटत होतं रिटर्न जावं, पण एका साईडला मिस्टरांनी रांग लावली, एका साईडला माझ्या दीदीने लाईन लावली. तर फायनली आम्हाला तिकीट मिळाली आणि आमची एंट्री झाली. आणि मेन गोष्ट आतमध्ये खाऊ घेऊन जाण्यासाठी मनाई आहे. तर आणि आतमध्ये खाण्यासाठी अशी काहीच हे नाही आहे. त्याच्यामुळे काही घेऊन जाताना विचार करून घेऊन जा. आणि पाण्याची बॉटल म्हणजे जर आपली घरची बॉटल असेल तरच अलाउड आहे, नाहीतर नाही. पाण्याची सोय आहे आतमध्ये, पण तुम्हाला जर पाणी स्वतःचं घेऊन जायचं असेल तर तुमची स्वतःची घरची जी बॉटल असेल ती घेऊन जावा. बिसलरी तिथे अलाउड नाही. तर आम्ही असे मस्त मस्त नजारे पाहत पुढे निघालो. पुढे तर असा एक सुंदर आम्हाला कारंजा बघायला भेटला. मस्त असं, पण आम्ही दुपारीच गेलो होतो त्याच्यामुळे खूपच ऊन लागत होतं. आम्ही फटाफट सगळं बघत होतो कारण उन्हामुळे आम्हाला तिथे ते ऊनच सहन होत नव्हतं, मुलांना पण आणि मला पण. मग आम्ही अशी थोडीशी एन्जॉयमेंट करत आम्ही बघत होतो. तिथून पुढे गेलो तर तिथे मस्त असा फुलांचा सडा पडला होता. कोणती फुलं होती मला नाव नाही माहिती, पण छान वाटत होती. तर मला एक शूट घ्यावा वाटला तर मी घेतला आणि पुढे गेलो. पुढे तर मुलांची खूप मस्त अशी मस्ती चालू होती. माझा मुलगा झिप लाईनवरती बसला, त्याला पण तिथे खूप मजा आली. लाईन लावली, लाईन तर खूपच होती, पण त्याला एन्जॉयमेंट करायची होती तर आम्ही लाईन लावलं आणि त्याला एन्जॉयमेंट करू दिलं. मग आम्ही थकलो तर एका ठिकाणी बसून पाणी प्यायलो आणि मुलगा आणि मिस्टर गेले समोर. चेसचा एक गेम होता ते बघायला. आम्ही तिघीजणी एका सावळीमध्ये बसलो, पाणी वगैरे पियालो आणि चला निघालो परत घरी. तर घरी जाऊन संध्याकाळ झाली होती. तर संध्याकाळच्या जेवणाला काय बनवायचं तर मुलांना विचारलं तर मुलं बोलली मम्मा बिर्याणी बनव. तर चला, बासमती तांदूळ टाकले भिजायला, कांदा पण मस्तपैकी कटिंग करून घेतला, कांदा फ्राय केला. चला, बिर्याणीची तयारी चालू झाली. तर अशा प्रकारे मी कांदा बारीक करून मस्तपैकी फ्राय केला. कांदा लाल होईपर्यंत मस्तपैकी फ्राय करून घेतला, कारण आपल्याला बिर्याणीमध्ये तो कांदा लाल करून मस्तपैकी डेकोरेशनसाठी पाहिजे होता. तर अशा प्रकारे मी हळूहळू कांदा तो फ्राय करून घेत होती. अजून बाजूला मला काही बिर्याणीची तयारी करायची होती, पण पहिलं म्हटलं चला कांदा घेऊया तयार करून. तर अशी रेसिपी तुम्ही पण घरी बनवून बघा. साधी, सिंपल आणि सोपी बिर्याणी, झटपट होणारी. चला, आता मला बनवायचं आहे राईस. तर राईस बनवण्यासाठी मी टोपामध्ये टाकलं तेल आणि तेल मी राईससाठी थोडं कमी घेतलं कारण ग्रेव्हीसाठी पण तेल लागणार होतं. तर मी 2 पळी तेल टाकलं त्याच्यामध्ये आणि टाकले तेजपत्ते आणि जिरं आणि ते जिरं चांगलं तडतडू दिलं आणि त्याच्यामध्ये टाकलं मी पाणी. जेवढं मला तांदळाला पाणी लागेल राईसला तेवढं मी पाणी टाकलं आणि झाकण मारून मस्तपैकी पाण्याला उकळी येऊ दिली. उकळी आल्यानंतर ह्याच्यामध्ये मला टाकायचे होते भिजत घातलेले तांदूळ. तर अशा प्रकारे मी सर्व तांदूळ टाकून घेतले.
सर्व तांदूळ घालून झालेत. आता त्याच्यामध्ये चवीनुसार मीठ घातलं आणि झाकण मारून ठेवून दिलं. आता बघा 5 मिनिटांनंतर आपला राईस मस्तपैकी आपल्याला पाहिजे तसा तयार झाला आहे आणि तो आपल्याला आता वेगळा करण्यासाठी एका बाउलमध्ये काढून ठेवायचा आहे. तोपर्यंत मग मी ग्रेव्हीची तयारी करून घेते. एका कढईमध्ये मी तेल घातलं. जे तेल मी कांदा फ्राय केला होता ते तेल मी यूज केलं आहे ग्रेव्हीसाठी. तर तेलामध्ये पण मी तेजपत्ता बाकी सगळे खडे मसाले वगैरे टाकून घेतले. खडे मसाले टाकून झाल्यानंतर आता आपल्याला कांदा टाकायचा आहे. कांदा पण मस्तपैकी लालसर होईपर्यंत आपल्याला भाजून घ्यायचा आहे. आता कांद्यामध्ये आपल्याला सर्व मसाले टाकायचे आहेत. पहिला मी बिर्याणी मसाला टाकला, त्याच्यानंतर जे ढवळून घेतलं मस्तपैकी आणि नंतर त्याच्यामध्ये आपले जे धना पावडर, घरचा गरम मसाला पावडर, मिरची पावडर असं सर्व मी टाकून घेतलं आणि मस्तपैकी मिक्स करून सगळे मसाले टाकून झाल्यावर मी थोडं दही टाकलं 1 वाटी भरून आणि त्याच्यानंतर आपल्याला अद्रक लसूणची पेस्ट पण टाकायची आहे, ती पण टाकून घ्यायची. अद्रक लसूणची पेस्ट टाकून झाल्यानंतर आपल्याला त्याच्यामध्ये कोथिंबीर आणि चिकन टाकायचं आहे. मग माझं सर्व असं चिकन टाकून झालं. चिकन टाकून मस्तपैकी मिक्स करून घेतला आणि त्याच्यामध्ये चवीनुसार मीठ टाकून मस्त पुन्हा एकदा ढवळून घेतला.
व्यवस्थित असं मिक्स झाल्यानंतर ग्रेव्ही आपण झाकण मारून मस्त शिजू द्यावी. 20 ते 25 मिनटामध्ये आपलं चिकन मस्तपैकी शिजलं आहे. तर बघा कशी मस्त असं त्याला कलर सुटला आहे आणि तेलही मस्त असं सुटलं आहे आणि आपली ग्रेव्ही रेडी आहे. चला तर मग आता आपण लेअर लावून घेऊ. बिर्याणीचे लेअर लावून झालेत. आता आपण हे 5 मिनटं गॅसवरती ठेवून मस्तपैकी एकदा वाफ येऊ द्यावी. आणि बघा आपली बिर्याणी रेडी आहे मस्त अशी. चला मग या सर्व खायला. माझ्या चॅनलवरती तुम्ही नवीन असाल आणि माझा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल आणि बिर्याणीची रेसिपी पण तुम्हाला आवडली असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.